छत्रपती संभाजीनगरमध्ये सोनम वांगचुक यांच्या उपोषणाच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ आपण पाहतोय हे संपूर्ण वकिलांची फौज आंदोलनामध्ये उतरलेली आहे। हातामध्ये संविधान आहे तर दुसरीकडे आपली नाराजी व्यक्त करतात, कारण सोनम वांगचुक यांचं आंदोलन हे चिरडण्याचं काम केलं जाते असा आरोप जो आहे वकिलांनी केलाय। या ठिकाणी आपण जाणून घेऊयात, काय सांगाल ताई, काय भावना आहे तुमची? आमची भावना एवढीच आहे की धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा। एवढे सर्व विद्यार्थी जे जमलेले आहेत, तसेच आमचा वकील संघ जो जमलेला आहे तो फक्त एकाच मुद्द्यावर आहे की धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा। काय सांगाल वकील साहेब, का उपोषण का करताय, आंदोलन का करताय? खऱ्या अर्थाने या देशामध्ये लोकशाही टिकली पाहिजे। ज्या पद्धतीने जंतर मंतर वरती विद्यार्थ्यांवरती लाठीचार्ज झाला, ते विद्यार्थी शांततेच्या मार्गात आंदोलन करत होते, परंतु शांततेच्या मार्गाचं आंदोलन हे दडपण्याचं काम इथल्या सरकारकडून चालू आहे। म्हणून आम्हाला रस्त्यावरती उतरावं लागलं। ज्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या त्या विद्यार्थ्यांना न्याय मिळावा ही आमची मागणी आहे। देशामध्ये लोकशाही टिकली पाहिजे ही सुद्धा आमची मागणी आहे। पण दुसरीकडे पाहतोय, काय भावना आहे भाऊ? आज आम्ही सर्व वकील मंडळी या ठिकाणी जमलेले आहोत। या देशामधल्या लोकशाहीला नपुसक करण्याचं काम इथलं सरकार करतंय आणि या सरकार शेतकऱ्यांच्या आत्महत्यावर बोलायला तयार नाही। आमच्या इथल्या लाडकी बहिणींना खोट्या योजनेतून फसवण्याचं काम करतंय आणि आज रोजी आमच्या इथे नीटच्या परीक्षेच्या घोटाळ्यामुळे 22 विद्यार्थ्यांनी देशभरामध्ये आत्महत्या केली आहे, तरी या सरकारला जाग येत नाही आणि आमच्या इथल्या देशाचा शिक्षण मंत्री राजीनामा द्यायला देखील तयार नाही। या सगळ्या गोष्टींचा आपण विचार केला पाहिजे आणि आमच्या इथलं जुलमी सरकार सोनम वांगचुकला उचलून घेऊन जाण्याचं काम करतंय। आमच्या इथल्या लोकशाहीची हत्या करण्याचं काम हे सरकार करतंय। या ठिकाणी काही संविधान घेऊन देखील वकील सहभागी झालेले आहेत। काय भावना आहे तुमची? संविधान पुस्तिका घेऊन तुम्ही संविधान घेऊन या ठिकाणी आंदोलन करताय? अहो, ह्या देशामध्ये देश ह्या पुस्तकानुसार चालतो। तुम्ही निवडून पण या पुस्तकानुसार आले। तुम्ही ज्या लाल दिव्याच्या गाड्यातून फिरताय ना, त्या गाड्यातला डिझेल पण आमच्या टॅक्स मधून आहे। तुम्ही बापने झाले देशाचे। आम्ही 2014ला पहिल्या वेळेस मतदान यादीत नाव आलं ना साहेब, तर कंबळाला मतदान करणारा माणूस मी। काँग्रेसने काय केलं, काँग्रेसने काय केलं? अहो, काँग्रेसने माती खाल्ली म्हणून तुम्ही शेण खाणार का? आम्ही येणे का? तुमचा चाललेला भ्रष्टाचार, तुमचे चाललेले निर्णय आज सरकारला प्रश्न पण विचारायचे नाही का? अहो साहेब, ज्या चोरांच्या कुत्रा ओळखीचा असतं ना, त्यांना कुत्रा भोकत नाहीत। ते शांत बसलेले लोक दलाली खातायत, मलाली खातायत। आम्हाला काय अपेक्षा नाही सरकारकडून। जोपर्यंत या देशात संविधान आहे तोपर्यंत छत्रपती शिवरायांच्या पायथ्याशी आम्हाला आमचा आवाज ठेवायचा अधिकार आहे। तुम्ही आम्हाला नक्षलवादी म्हणता, आतंकवादी म्हणता, एजंट म्हणता, कुणासाठी बसलाय सोनम वांगचुक? त्याच्या बायकोला सरकारी नोकरी लागावी म्हणून बसला का तिथं? सोनम वांगचुकच्या बायकोला जज करावं, खासदार करावं, आमदार करावं म्हणून बसला का? अहो, ते पोरं मेले त्यांचं काय हो? त्या खुर्चीवर फोटो ठेवलेले पोरांच्या चेहऱ्याकडे बघा। काय न्याय देतो आपण त्यांना देश म्हणून? हा देश का जगाला गौतम बुद्ध देणारा देश, जगाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देणारा देश, जगाला छत्रपती शिवाजी महाराज देणारा देश आपला? आणि अन्यायाच्या विरोधात आवाज उचलू ना। आम्ही कुठल्या पक्षाचे नाही साहेब, आम्ही कुणाचे कार्यकर्ते नाही। आम्ही वकील लोक कष्ट करून पोट भरतो कोर्टामध्ये। आम्हाला चांगलं वाईट कळतं, समजलं का? आम्ही आलो कशासाठी? संवैधानिक नीतिमूल्य या देशात संवैधानिक नीतिमूल्य जगली पाहिजे साहेब। हे पुस्तक जगलं पाहिजे। तुम्ही बहुसंख्याकांचा एक गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेवा, बहुसंख्याकांची हुकुमशाही सुरुवात झाली देशात। ज्यांच्याकडे बहुसंख्या आहे ना मंत्रालय पार्लमेंटमध्ये, ते हुकुमशाही करणार आणि त्याच्यासाठीच ते बिल आणायचं, लोक वाढवायचे, संख्या वाढवायचे, निर्णय पारित करून घ्यायचे। चालणार नाही। ज्यांनी रामाच्या मंदिरात चोरी केली एक शब्दही बोलत नाही, आम्हाला त्याला विरोध आहे। आपण पाहतोय तीव्र विरोध जो आहे तो केला जातोय। या ठिकाणी भली मोठी संख्या आंदोलकांची सहभागी झाली आहेत। काय भावना, थोडक्यात काय सांगाल? थोडक्यात सांगा। या सरकारला असं वाटतंय त्यांच्याकडे संसद आहे, त्यांच्याकडे ज्युडिशरी आहे, त्यांच्याकडे पोलीस प्रशासन आहे आणि या सर्वांचा उपयोग करून ते इथल्या सर्वसामान्य नागरिकांचा जर आवाज दाबणार असतील तर आम्ही सर्व युवकांच्या वतीने या ठिकाणी सरकारला इशारा देऊ इच्छितो। तुम्ही जर सर्वसामान्य लोकांच्या ताकदीला जर हलक्यात घेतलं तर आम्ही पूर्ण रस्त्यावर उतरू आणि ही लढाई आम्ही गाव पातळीवर घेऊन जाऊ आणि सरकारच्या विरोधामध्ये या ठिकाणी तीव्र निषेध आणि आंदोलन करून सरकारला उघडून टाकण्याची काय भावना आहे? हा जो लढा आहे विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांसाठी उभा केलेला आहे आणि हे सोनम वांगचुक सर आणि अभिजित दिपके सर जे काही करतायत हे फक्त विद्यार्थ्यांसाठी आणि आपल्या सामान्य जनतेसाठी करतायत। आज मिडल क्लास घरातले लोक आपल्या मुलांना शिकवतात, मुलांना परीक्षेला बसवतात, मोठमोठ्या फीस भरतात, डबल फीस भरून सुद्धा यांचा मार्कशीट बदलल्या जात आहेत। असं होऊन सुद्धा हे सरकारला जाग येत नाहीये आणि मुलं मरतायत, मुलं आत्महत्या करतायत। आज करिअरच्या नावावरती आपल्यासारख्या तरुण लोकांच्या हातामध्ये काहीच नाहीये। कष्ट करून पैसा कमवून
नाहीये, हातात पदव्या नाही, पदव्या आहेत फक्त, ज्या पदव्या काही कामाच्या नाहीयेत. आणि हे या ठिकाणी वकिलांची ही जी फौज आहे ती तीव्र विरोध करते. काय भावना, काय सांगाल थोडक्यात? मुळातच मला इंग्रजांच्या काळाची आठवण येते. माझी संघटना 1936 साली स्थापन झालेली आहे. माझी संघटना 1925 साली स्थापन झालेली आहे आणि माझ्या संघटनेला, माझ्या पक्षाला इंग्रजांशी लढण्याचा अनुभव आहे. परंतु इंग्रज सरकार आणि या सरकारमध्ये मला फरक हा दिसतो की इंग्रजांपेक्षा क्रूर सरकार आहे. इंग्रज सरकार तरी महात्मा गांधींनी ज्यावेळेस उपोषण करायचे त्यावेळेस इंग्रज सरकार बोलायचं, चर्चा करायचं. हे सरकार लोकशाहीला मानत नाही, हुकुमशाही. हे हिटलरवाले आहेत, मुसोलिनी आणि हिटलर कडून शिकून आलेले, त्यामुळे हे चर्चा करत नाही. तर सोनम वांगचूक सारख्या गांधीवादी अहिंसावादी माणसाला बेडशीट लावतात आणि सगळीकडून अगदी लपून छपून उचलून नेतात. या सरकारला लोकशाही माहित नाही, मान्य नाही आणि त्यामुळे या सरकारकडून तीच अपेक्षा आहे. आता असं कळालं की त्यांनी तिथं पोलिसांनी एक ट्रक दगड भरून ट्रक तिथं उभा केला. हे सरकार, हे आंदोलन जे आहे ते अहिंसेनंच चालणार आहे. तुम्ही कितीही बदनाम करण्याचा प्रयत्न केला तरी या देशातला तरुण आता अहिंसेच्या मार्गाने हे सरकार उलथून लावेल. तर आपण पाहतोय या ठिकाणी वकील संघटना उतरलेल्या आहेत, वकिलांची भली मोठी फौज या ठिकाणी सोनम वांगचूक यांचं समर्थन करतायत. आणि दुसरीकडे आता सर्वात महत्वाचं म्हणजे अभिजित दिपकेंनी ज्या काही मागण्या मांडलेल्या आहेत त्याच मागण्या या वकिलांनी देखील या ठिकाणी तीव्रतेनं मांडलेल्या आहेत. सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर.